मनोज जरांगेंकडून पुन्हा एकदा आंदोलनाची हाक. सातारा गॅझेट लागू न झाल्यामुळे जरांगे आक्रमक. उद्या जाहीर करणार आंदोलनाची तारीख. मुख्यमंत्र्यांवरही डागली तोफ. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला सुप्रीम कोर्टाचाही प्रतिसाद. आठवड्यातून दिवस रजिस्ट्रीशी संबंधित कर्मचारी वर्क फ्रॉम होम करणार. नव्या याचिकांची सुनावणी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार. उल्हासनगर महापालिकेच्या महासभेवर भाजपचा बहिष्कार. शिष्यवृत्ती योजनेच्या नामांतरावरून भाजप शिवसेना आमनेसामने. महायुतीमध्ये सन्मान मिळत नसल्याचा भाजपचा आरोप. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेची झाडांसाठी विशेष मोहीम. झाडांची मुळं कमकुवत होऊन झाडं उन्मळून पडण्याचा धोका वाढल्यामुळे झाडांना टँकरनं पाणी देणं सुरू. भिवंडी भाजी मार्केटमध्ये महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम. अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होत असल्यामुळे कारवाई. धुळ्याच्या दोंडाईचा शहरातील अमित गॅस गोडाऊन इथं घरगुती गॅससाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्यामुळे गोंधळ. 1 महिना आधी बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्याचा नागरिकांचा आरोप. रत्नागिरीच्या गुहागरमध्ये गेल्या 2 दिवसांपासून पेट्रोल आणि सीएनजीचा तुटवडा. वाहन चालकांची पेट्रोल पंपावर मोठी गर्दी. इंधन तुटवड्याचा पर्यटकांनाही फटका. बॉलिवूड सुपरस्टार रणबीर कपूरची अयोध्येमध्ये मोठी गुंतवणूक. द सरयू या आलिशान प्रकल्पामध्ये रणबीरची 3,31,00,000ची गुंतवणूक. अयोध्येनंच माझी निवड केली असून मी फक्त तिच्या हाकेला साथ दिली. रणबीरची प्रतिक्रिया.